गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक उशिरा येत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुंगानंथम यांनी शाळा सुरू होण्याच्या वेळेआधीच आकस्मिक भेट देण्यास सुरुवात केली। 26 सप्टेंबर रोजी गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तांडाटोला येथील शाळेला भेट देत वेळेवर शाळेत उपस्थित न राहणाऱ्या मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकेवर निलंबनाची कारवाई केली। निलंबित केलेल्यांमध्ये प्रभारी मुख्याध्यापक यू उके, सहाय्यक शिक्षिका कौशल्या लिखन कटरे यांचा समावेश आहे। तर याच पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका शाळेचे व आमगाव तालुक्यातील एका शाळेचे शिक्षक सुद्धा निलंबनाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानंथम यांनी शुक्रवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता तांडाटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट दिली। तेव्हा शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक यू उके व सहाय्यक शिक्षिका कौशल्या कटरे हे अनधिकृत गैरहजर असल्याचे आढळले। तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज दिला नसल्याचे पुढे आले। त्यामुळे त्यांनी आपल्या पदाच्या कर्तव्यात कसूर केल्याचे कारण देत जिल्हा परिषद सेवा नियमांचा भंग केल्याने शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरत असल्याने तात्काळ प्रभावाने 26 सप्टेंबर पासून त्यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर। नेमका काल किती वाजता आलता तुम्ही इथं? 10 वाजता। इथं म्हणजे काम मी रोजीला 10च्या पहिले यंदा तर यांच्या यातलं माझं झाड बोर पूर्ण चक होते, लेकिन काल थोडीशी मला 5 मिनिटाची टाइम देण्यात तर 10 वाजताच्या पहिलेच मी येऊन शाळा पूर्ण बोरवा जात। तुम्ही किती वाजता आला? 10 वाजता मी शाळेत आलो, तिकडनं त्यांची जीभ उतरली, मी इकडनं आलो, ते जल्दी आलं, मी पैदल मध्ये आलो। पैदलचा माणूस ना गाडीचा माणूस तेवढीवरच काय नाही येऊ नाही शकत। मी जशी येते आलो शाळा खोला बसलो, त्यांना पटणारे फोटो काढला। कशाची? शाळेची फोटो काढला? शाळेची बंद शाळा म्हणून। बंद शाळा म्हणून मी जसे 10 वाजता रोजी 10च्या पहिले तो झाडभर पूर्ण करतो मी ना, मग त्याच्या बाद मध्ये जशी ते मी येतो ना झाडभर करतो ते मॅडम बी पहिले येते, त्याच्या बाद मध्ये शाळेमध्ये सर बी येते ना, मग बराबर मग आपण आपल्या स्वयंपाकर जातो ते आपल्या शाळेला शिकवते। तुम्हाला काही विचारणा केला का सर? माझे नाव आहे कुमारी कौशल्या लिखन कटरे। मी प्रापर बोटे पंचायत समिती गोरेगावची राहणारी आहे। नेमका प्रकरण काय घडला कालचं? आता मी इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडाटोला इथे सहाय्यक शिक्षिका पदावर कार्यरत आहे। आणि नेमकं काय झालं की काल मला थोडा उशीर झाला। दर दिवशी मी वेळेवर येतेच तशी म्हणा, पण काल थोडं मला उशीर या कारणाने झालं की माझी गाडी थोडी खराब झाली होती वेळेवरच, आणि माझा मुलगा गाडी पकडून दुरुस्त करण्यासाठी गेला आणि त्याला यायला थोडा वेळ लागल्यामुळे मला थोडा उशीर झाला। आणि हे मी मान्य करते। मी शाळेत आली तेव्हा शाळेमध्ये शिव साहेब आलेले होते। नेमका वेळ किती झाला काल? तर मी मला वाटते करीब 10:15 वाजता मी इथं पोहोचली, आणि मग सरांनी मला विचारलं तुमचा वेळ केव्हाचा आहे, किती वाजता तुमची वाजताची शाळा आहे? तर मी सांगितलं सर 10 वाजता यायचं आहे, पण मला थोडा उशीर झाला म्हटलं। तर त्यानंतर मी मोबाईल पाहिला, सरांशी बोलली थोडा वेळ, आणि मग मोबाईल पाहिला तर माझ्या मोबाईलमध्ये 10:20 झालेले होते। त्यानंतर मग सर वर्गात आले। आमचा तसा दरवाजा उघडलेला नव्हता। सर वर्गात आले, नाही सरांना मी विनंती पण केली, सर म्हटलं मी दररोज येते म्हटलं वेळेवर, पण म्हटलं आजच मला जरा उशीर झालेला आहे, तुम्ही म्हटलं आजूबाजूला कोणालाही विचारू शकता सर म्हटलं, जर मी उशिरा येत असेल प्रत्येक दिवशी तर त्याच्याविषयी तुम्ही विचारणा करू शकता सर म्हटलं। आणि तरी पण सर माझी काही ते ऐकले नाही। सरांना खूप विनंती केली मी, पण साहेब माझे काही ऐकलं नाही। त्यानंतर वर्गात गेलो आणि सरांनी मग माझ्या वर्गात येऊन थोडी विचारपूस पण केली मुलांची, आणि नंतर मला वर्ग सांभाळायला सांगितलं, आणि सर पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये गेले आणि त्यांची विचारणा केली अभ्यासाविषयी। त्यांनी निलंबनाचा ऑर्डर केव्हा दिला तुम्हाला? नेमका निलंबनाचा ऑर्डर त्यांनी 12:30ला वगैरे दिला कालच, त्याच वेळेस, त्याच दिवशी। काय म्हणणार आहे हा निलंबनाविषयी? काय म्हणणार आहेस? मला शिवसरांचं काय म्हणणार? की साहेबांनी मला एकदा माफी द्यावी, असं तर मी आता समोर काही करणार नाही। तसे माझे आता 4.5 वर्ष उरलेले आहेत नोकरीचे,
आणि आजपर्यंत तर असा गुन्हा मी कधीच केलेला नाही. वेळेवर जाणं, वेळेवर येणं असं माझं सगळं सुरू आहे. तर साहेबांनी मला माफी द्यावी अशीच मी साहेबांना विनंती करेन. ठीक आहे. माझं नाव उत्क्रांत उल्हास उके. काय सांगणार कालची जी घटना घडली गोंदिया जिल्ह्याच्या एक इतिहासात सर पहिल्यांदा झाला असं बी लोक म्हणत आहेत. सर म्हणजे माझ्याकडे शाळेचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडाटोल्याचा प्रभारी चार्ज असल्यामुळे मला तेही सांभाळावं लागतं. मग BLOचं कार्य असल्यामुळे BLOची आणि ते BLOची यादी त्यांनी मागितलं सर, तर ते झेरॉक्स करता मला उशीर झाला आणि पालकही मग रस्त्यामध्ये मिळाले. त्याच्यामुळं मला काल येताना उशीर झालं. मला 10:35 10:35च्या नंतरच मी शाळेत पोहोचलो सर. आणि साहेबांना सांगितलं की माझे झेरॉक्स ह्या BLOच्या झेरॉक्स आणि हे झेरॉक्समुळे मला उशीर झाला. आणि साहेबांना मी माफी मागितली. साहेब म्हटलं मला माफ करा की मला ॲक्च्युली 10 वाजता यायला पाहिजे होतं, पण ह्या कामामुळे कोणी रस्त्यामध्ये अडवतात, कोणी काय कामामुळे तर त्यांना वेळ नाही दिलं तर त्यांचंही वाटतं की सरांना मस्ती चढली. म्हणून मला सर्व सांभाळावं लागतं. म्हणजे BLOचे कार्य, शाळेतले कार्य, मग अध्यापन कार्य, मग शाळेची पटसंख्या टिकवणे आणि शाळेला अजून सुशोभित करणे, म्हणजे ह्या सर्व म्हणजे एकंदरीत सर्व काम करून अजूनही माणसावर जर अशा प्रकारे जर होत असेल तर अजून काय म्हणावं सर. काल साहेबांनी इथं साहेबांना म्हटलं, हात जोडले, विनंती केली की साहेब माझी चूक झाली, मी यापुढे असं होणार नाही, म्हणजे वेळ नाही होणार. साहेबाशी काय अपेक्षा आहे आपली? काय अपेक्षा आहे आपली साहेबाशी? साहेबांनी अपेक्षा हीच आहे की साहेबांनी आपलं निलंबन हे मागं घ्यावं बस आणि आम्हाला पूर्ववत रुजू करावं. याच्या अगोदर काही लेटर वगैरे मिळालं होतं का तुम्हाला, सोकास वगैरे काही असं? नाही, काहीच सोकास न देता आणि साहेबांनी इथं 2 तास शिकवले तिथल्या म्हणजे आणि इथंच त्यांनी लेटर मागवून घेतलं आणि आम्हा दोघांनाही निलंबनाचा आदेश दिला, कोणतीही गोष्ट न ऐकता. तुमची काही बाजू काही मांडण्यात आली होती का? काही नाही सर, काही नाही. मी फक्त एवढंच म्हटलं, साहेब माझी चूक झाली, मी झेरॉक्सला मला ते आणि पालकांना म्हणजे कोणी रस्त्यात मिळालं त्याच्यामुळे झेरॉक्सला मला उशीर झालं. मी 10:35च्या नंतर पोहोचलो मी. आणि 5 वाजता सरांनी म्हटलं की तुम्ही जा झेरॉक्स काढा, बाकी काही नाही. आणि